तर आज परभणी शहरात तृतीय अवयवदान देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने यशस्वीरित्या पार पाडलेले आहे. भगवानराव पाथरीकर यांनी मरणोपरांत अवयवदान केलेले आहे. ते मेंदूमृत झाले, अपघातानंतर मेंदूमृत झाले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या कार्याचा वसा घेऊन त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हे अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांच्या 2 मुली डॉक्टर आहेत, जावाई डॉक्टर आहेत आणि त्यांनी समाजाची भान ठेवून आज परभणी शहरात अनेक गरजू रुग्ण डायलिसिसग्रस्त आहेत आणि अनेक रुग्णांना अवयवाची गरज आहे. तर या सर्व सामाजिक जाणीचं भान ठेवून त्यांच्या कुटुंबियांनी फार महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला, ज्यामुळे आज 2 रुग्णांना त्यांच्या किडनी मिळू शकणार आहेत, ज्यामुळे 2 रुग्णांचे जीवन हे पूर्ववत होईल. मला आशा आहे की हा अध्याय समाजात एक नव्या प्रकारे लिहिला जाईल आणि ह्या अध्यायामुळे आज परभणीतील अनेक रुग्णांना ज्यांना अवयवांची गरज आहे त्याच्या आशा पालवित झालेल्या आहेत. मागील वर्षी देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने एक यशस्वी अवयव प्रत्यारोपण केले होते, परंतु खेदाची बाब अशी की आज एकही रुग्णाने अवयव नोंदणीसाठी नाव नोंदणी केलेली नाही. त्यामुळे मी ही 3री वेळ सांगत आहे की परभणीकरांच्या हक्काची आज 6वी किडनी ही बाहेर जिल्ह्यात गेलेली आहे. आज बरेचसे रुग्ण परभणी जिल्ह्यात डायलिसिस ग्रस्त आहेत जे नाव नोंदणी करत नाहीत. तरी मला असं वाटतं की त्यांनी डॉक्टर प्रणव कुलकर्णी सर, डॉक्टर राहुल टेंगसे, डॉक्टर कौशल कोंडावार, डॉक्टर संतोष समिंद्रे सर यांच्याशी संपर्क साधून अवयव नोंदणीसाठी डॉक्टर विनोद डावरे यांच्याकडे संपर्क साधावा. त्याचबरोबर मी मेंदू विकार तज्ज्ञ आहे. आज अपघाताचं प्रमाण खूप जास्ती वाढलेलं आहे. तर अपघातातील रुग्णांनी हे अपघातानंतर बऱ्याच वेळेस रुग्ण मृत्यू पावतात, परंतु अपघात होऊ नये यासाठी आपण सर्वांनी वाहतुकीचे नियम तंतोतंत पाळले पाहिजेत. प्रथम गोष्ट. द्वितीय गोष्ट अशी आहे की शक्य तेवढ्या जणांनी हेल्मेटचा वापर करणं गरजेचं आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. हॉस्पिटल येथून ग्रीन कॅरिडोर घेऊन जात आहोत आम्ही. देवगिरी हॉस्पिटल येथून ग्रीन कॅरिडोर घेऊन जात आहोत. पोलीस बंदोबस्त चौक ठेवलेला आहे. इथून उडानपूल विसावा चौकी, झरी भोरी, जिंतूर आणि देवगाव फाटा असे अंदाजे आम्ही 2 ते 2.5 तासात संभाजीनगर येथे पोहोचित करणार आहोत. सोबत माझ्यासोबत आमचे पोलीस स्टाफ आप्पा कचवे, देशमुख, संजय साळवे असे आहेत सोबत आणि एकदम चोख बंदोबस्त ठेवलेला आहे. वरिष्ठांना माहिती दिलेली आहे. वेळोवेळी वरिष्ठाला संपर्कात असून व्यक्तीचं नाव भगवान रामभाऊ पाथरेकर. वय 57 वर्ष.